मुंबईत झालेल्या प्रवासी बोट दुर्घटनेत नाशिकच्या आहेर दाम्पत्यावर काळाचा घाला. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईमधील एलिफंटा लेणी पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या नीलकमल प्रवासी बोटीला बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. यामध्ये दोनही बोट या अरबी समुद्रात उलटून तब्बल 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 10 पर्यटक आणि 3 नौदल जवानांचा समावेश आहे. गेटवे ऑफ इंडिया पासून काही अंतरावर ही घटना घडली. या दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या आहेर दाम्पत्यांसह चिमुकल्याचा देखील मृत्यू झालाय. आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगावच्या राकेश आहेर हे 2 दिवसापूर्वी पत्नी आणि मुलांसह मुंबईला गेले, पण बोट दुर्घटनेत काळाने त्यांच्यावर घाला घातला. आहेर कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन हे कुटुंबीय बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले, पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये या दुर्दैवी अपघातात आहेर कुटुंबातील 3घांचे श्वास थांबले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या आहेर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 13 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली असून रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.